पाटीलला दिलं जात आहे ते त्यांनी स्वीकारावं. पहा अगदी मुख्य व्यासपीठावरती त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. अप्रतिम खेळ राहिला होता प्रज्वल पाटीलचा. थँक्यू सो मच. वळूयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर सलामीवीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती कोण असेल प्रश्नचिन्ह आहे. सलामीवीर जोडी देखील दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती दीपक, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती महेंद्र कराड अँड सुदर्शन 11 या टीम मधून आयकॉनची भूमिका ज्या खेळाडूने स्वीकारली आहे अर्थातच आदित्य शेवाळे. परफॉर्मन्स महत्वाचा असेल अगेन्स्ट सुजित शेवाळे आहे. परफॉर्मन्स तुम्हाला चांगला करावा लागेल. संपूर्ण आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं आणि युवती प्रीमियर लीग खेळत असलेल्या सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा आदर्श सूर्यवंशी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सेमी फायनल क्रमांक 1 ची मॅच आपल्या समोर येते. सुजित शेवाळे आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहायला गेलं तर दीपक आहेत. दीपक ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आदित्य सज्ज झालाय. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल सुजित शेवाळे. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली राहिली आहे. दीपक पहिलाच बॉल डॉट येतोय. चांगली गोलंदाजी सुजितकडे अशाच प्रकारची गोलंदाजी आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आज देखील त्याची भूमिका पाहतोय. आयकॉन भूमिका अगदी परी 11 शेवाळवाडी या टीम कडून खेळत असताना. पुढचा बॉल यावेळी आपटला होता. फटका हवेमध्ये फसतोय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाईल. कॅच. विकेटचं पतन. दीपक बॅक टू दी पॅव्हेलियन. येऊ द्या डीजे. तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. पूर्णपणे पॉझिटिव्ह फटला होता. यावेळी अगदी फटका चांगला आहे. पुलचा फटका गेलाय. बॉल निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर येतोय. 4 धावांसाठी चौकार. बॅट मधून आलेल्या मात्र खातं ओपन केलंय. आक्रमण केलं जात आहे. यावेळी देखील पहा हलक्या हाताने केलाय. पूर्णपणे सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आहे. सिंगल धाव प्राप्त होतीये. एक धाव धावफलकावरती ऍड होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पूर्णपणे सुजितचं षटक पाहायला गेलं तर थोडंसं शांतरित्या खेळलं जात आहे. निश्चितच नितीन यांनी आल्या अटॅक केला. पूर्णपणे पुलचा फटका आणि जो बॉल अगदी मिळाला आणि त्या बॉलवरती मात्र 4 धावा प्राप्त केल्या. आदित्य ऑन स्ट्राईक. जबाबदारीचा खेळ खेळावा लागेल या मॅच मध्ये. कालच्या दिवसामध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळाली होती. अक्षरशः इम्प्रेस केलं होतं. लाजवाब परफॉर्मन्स राहिला. सायंकाळच्या सत्रामध्ये लाजवाब बॅटिंग राहिली होती. आता दुपारचं सत्र आहे. उन्हाचा तडाखा आणि त्यानंतर पाहायला गेलं तर युवती प्रीमियर लीगचा जो धमाका आपण अनुभवतोय ना, खूप चांगलं आयोजन. आणि सुजित शेवाळे देखील सज्ज झालाय. बॉल होता यार. पुढचा बॉल. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग सो क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन. मोठा धक्का. चले जाओ. टाटा बाय बाय.
अगदी प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आमचा महिला वर्ग आज क्रिकेटची खूप सारी आवड आहे आणि आज आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं खरोखर कौतुक असलेले या स्पर्धेच्या अनुषंगाने पहा अगदी प्रेक्षक वर्ग देखील दाखवला जातो आहे. सर्वांच्या नजरा मात्र या मॅचकडे लागल्यात. मॅच महत्वाची आहे. सेमीफायनल क्रमांक 1 चा मुकाबला. जेव्हा सुजित शेवाळीची मॅच समोर येते तेव्हा मात्र प्रेक्षक अगदी नजरा लावून बघतात. प्रेक्षकांना काय हवं असतं तर प्रेक्षकांना षटकार चौकार विकेटची आतिषबाजी हवी असते आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्रायकिंग एंड वरती न्यू बॅटर शुभम आलाय. यावेळी पहा बॅटचा फेस ओपन केलेला नाहीये. यस पंचांचा इशारा येतोय. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स आल्या. चांगली गोलंदाजी राहिली. आयकॉनला माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त झालं. दीपक यांची देखील विकेट आणि 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात राहिली आहे टीम परी 11 शेवाळवाडी टीमच्या बाजूने. ऐकूया दरम्यान एक सुमधुर संगीत. पहिलं षटक धावा आल्या 5. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. अधिक आप्पा गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले आहेत. अगदी चांगले सातत्याने अनुभवी गोलंदाज आहेत लिजन क्रिकेटवर. चांगल्या खेळाडूंना थांबवण्याची क्षमता. यावे आक्रमण केले. हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडला जाईल कॅच. पहिल्याच बॉल वरती धीरज होते बॉलच्या खाली आणि विकेटचं झालंय पतन. नितीन बॅक टू दी डग आउट. आणखीन एक विकेटचं पतन. अप्रतिम गोलंदाजी. थोडीशी कुठेतरी डगमगली जाते. आक्रमण होत नाहीये. अटॅक होत नाहीये. कुठेतरी विकेट्स प्राप्त होत आहेत. अधिक आप्पा यांच्याकडे नजरा वळल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आणि जेव्हा पहिलाच बॉल चांगला हाताळतात ना गोलंदाज तेव्हा मात्र एक वेगळा आत्मविश्वास आणि लाईन लेंथ नियंत्रण पूर्णपणे अगदी चांगलं पाहायला मिळालं. लेफ्ट हँडर गोलंदाजाला पूर्णपणे शरीर यष्टी धरून मात्र टाकलेला बॉल होता आणि विकेट प्राप्त झाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. स्वप्नील आलेत. स्वप्नील शेवाडे ऑन स्ट्राईक. यावेळी स्ट्रायकिंग इनवरती सज्ज होत आहेत पहिला बॉल खेळण्यासाठी. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी 1 बाउंसचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. यस डेफिनेटली यावेळी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. अगदी निघून चाललाय. इथे मात्र डॉट बॉल येतोय. 5 धावा धावफलकावरती 3 विकेट्स गमावल्यात. स्वप्नील यांना जबाबदारी घ्यावी लागेल. सातत्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स खूप चांगला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. आता या मॅच मध्ये ती गरज आहे. पाहूया. लफ केलाय. फटका चांगला आहे. निघून चाललाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वप्नील यांच्या बॅट मधून येतोय. 4 धावांसाठी करारा स्ट्रोक. काय आक्रमण झडपलं गेलंय. पूर्णपणे आक्रमण केलं जात आहे. थोडीशी पाठीमागे गेली. यावी शरीर यष्टी धरून टाकलेला बॉल होता. अगदी चांगला बॉल पाहायला मिळतोय. टिकला झोन मध्ये चालला आणि याचं एक धाव प्राप्त होईल. डी झोन मध्ये बॉल चाललाय. यावेळी शरीर यष्टी धरून टाकलेला बॉल होता कारण स्क्वेअर लेगचं क्षेत्र पूर्णपणे ब्लॉक आहे आणि तिथे तो झोन त्या झोन मध्ये फटके खेळवायचे आहेत असं अनुषंगाने माझा अधिक आप्पा चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी रनर मध्ये आला. टाटा बाय बाय जा घेऊन या वड्यामध्ये. अप्रतिम फटका बाला मिळतोय. कमालीचा स्ट्रोक स्वप्नील शेवाळे यांच्या बॅट मधून. षटकार. षटकार मारा. 501 रुपये खात्यामध्ये जमा करा. आक्रमण केलं जात आहे फक्त स्वप्नील यांच्यासाठी.
अप्रतिम आक्रमण केलं गेलं. यावेळी सोडून दिला. हेच व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा येत आहेत, धावा यायला लागल्यात. पहिलं षटक काय गोलंदाजी राहिली होती सुजित शेवाळेच्या माध्यमातून. 5 धावा आणि तदनंतर मात्र केलेला अटॅक अधिक यांच्यावरती अधिक धावा खर्च झाल्यात, जिथे मात्र धावसंख्या 17. 5 बॉलचा खेळ झाला. येणारा अंतिम बॉल. स्वप्नील शेवाळे आतापर्यंत 4 बॉल 11चा खेळ खेळत आहेत. चांगली बॅटिंग होते. शांतपणे अशांत अगदी डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून बॅटिंग करावी लागेल. विकेट्स गमावल्यात. मैदानामध्ये ऑन खेळावं लागेल. यावेळी देखील पहा हलक्या हाताने खेळला पूर्णपणे सॉफ्ट हँडेड स्ट्रोक मिड ऑन वरून निघून चाललाय. सुजित येत आहेत बॉलपर्यंत. फिल्डिंग चांगली होते. सिंगल आली. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या 18 धावा. डीजे येऊ द्या. जपेत मॅचच्या दिशेने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 धावा धावफलकावरती. आता पुन्हा एकदा या षटकामध्ये तुम्हाला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. विकेट्स जर गमावल्या तर मॅच मध्ये पूर्णपणे तुम्ही बॅकअप वरती जाऊ शकताय, बॅकफुट वरती जाऊ शकताय, परंतु तुम्हाला अटॅक करावा लागेलच, यात कोणती शंका नाही. 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. शुभमला देखील जबाबदारीचा खेळ करावा लागेल आणि शुभम त्यासाठी जाणला जातो. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज आहे, परंतु दरम्यान आपण पाहिलं तर कराड तालुक्याचा बकासूर अर्थातच राजू कंग यांची महत्वाची उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. येवती प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मिस्टर केडीपीएल, मिस्टर केटीआरबीपीएल, मिस्टर केएसकेपीएल, मिस्टर पीएमपीएल मान्सून ब्लास्ट. अप्रतिम परफॉर्मन्स राहिला होता. राजू कंग यांची उपस्थिती आपण पाहतोय. यावेळी पाहाल की आता खेळायचा होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय. येतोय तो डॉट बॉल. येस, टॉस कोणाकडे असेल प्लीज तो जमा करा. टॉस आमच्यापर्यंत. तेजस गारे यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. येवती प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅच पाहण्यासाठी आम्ही देखील आतुरलोय. कराड 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला येवती पंचकृषी. काय मॅच रंगेल, अप्रतिम. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉल तयार. सुजित शेवाळे. हलक्या हाताने खेळायचा होता. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. या षटकामध्ये अगदी स्वप्नील यांनी ठरवलंय की आपल्याला सिंगल डबलचा खेळ खेळायचा आहे. या षटकामध्ये जर धावा जमवता आल्या नाही तर नंतर मात्र पुढच्या षटकामध्ये आपण आक्रमण करू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळ चालू आहे. हलक्या हाताने फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु सुजितची जी धारदार गोलंदाजी. यावेळी शपथ झाली. कट केला. यावेळी बॉल निघून चाललाय. अगदी गलिरी झोन मधून अडकलं. झोन मध्ये पाठीमागे 1 धाव प्राप्त होतीये. थोडंसं शफल झाले होते, त्यानंतर मात्र ऑफ स्टंप वरती आले. थोडेसे पाठीमागे गेले. थोडंसं चलबिचल करण्याचा प्रयत्न केला, परंतु मात्र अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 19 धावा. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी सुजितच्या माध्यमातून होतीये. अप्रतिम वेग आहे. वेगावरती स्वार होणं गरजेचं. आडव्या बॅटने खेळलाय. फटका चांगला आहे, परंतु डिक्लर झोन मध्ये चाललाय. फटका खरोखर चांगला आहे. डी झोन मध्ये चाललाय. डी झोन मध्ये बॉल चाललाय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 20 धावा धावफलकावरती. सुजित शेवाळेचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजांना थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अटॅक केला जात नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये ज्या प्रकारे बदल करतोय आणि बदल केल्यानंतरची जी गोलंदाजी अक्षरशः जबरदस्त राहिली आहे. पूर्णपणे फिल्डिंग प्लेसमेंटचा विचार केला तर अगदी खूप चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून सजवली गेली आणि ज्या प्रकारे भेदक मारा करतोय, ज्या प्रकारे फटके खेळण्यासाठी फलंदाज तयार असतात त्या झोन मध्ये फिल्डिंग केली गेली आहे. यावेळी पहा गॅप शोधून काढलाय. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. दोघांची शर्यत.
यस यावेळी अधिक बॉलपर्यंत पोहोचले. फिल्डिंग चांगली झाली आहे. 2 धावा मात्र घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 2 धावा आल्या धावफलकावरती. आणि यस डेफिनेटली चर्चा केली गेली होती जेव्हा सुजित शेवाडे गोलंदाजी ट्रॅकवरती आले, स्वप्नील यांना हेच करावं लागेल. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये विकेट जर गमावली तर संघाची धावसंख्या कुठेतरी जास्त धावसंख्येवरती येण्यामध्ये अपयश येईल. परंतु त्यांनी अगदी महत्त्वपूर्ण पॉझिटिव्ह माइंडसेट आणि शांत अगदी रित्या मात्र खेळ केलाय. येणारा अंतिम बॉल 22 धावा धावफलकावरती. गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय. अगदी आउटफील्ड पाहावी लागेल. यावेळी क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. फिल्डिंग चांगली होती आहे आणि तदनंतर कौतुक करावं लागेल 30 यार्ड सर्कल मधल्या खेळाडूचं. अगदी सीमारेषे लगत पोहोचलेत आणि फेकी देखील तितकीच चांगली. ओव्हरची झाली समाप्ती. या बॉलवरती आल्या धावा 2, जिथे धावफलक जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 24 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. डीजे येऊ द्या. ड्रिंक ब्रेक होता जिथे पाहायला गेलं तर चर्चा राहिली असेल इथून पुढे गेम प्लॅन कसा असेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये धाव्यामध्ये रोख ठेवावा लागेल आणि बॅटर दोन्ही देखील विचार करत असतील आपल्याला आक्रमण करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती येवती गावचाच आहे हा खेळाडू, जिथे आपण पाहिलं तर विनोद शेवाडे जबाबदारीचं षटक. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना विनोद शेवाडे यांना दाखल केले गेले. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम आतापर्यंत शांत राहिलेत. आता शांत राहतील का, शांत ठेवतील का गोलंदाज? परंतु शांत राहणारा हा खेळाडू नाहीये. कालच्या मॅच मध्ये काय बॅटिंग राहिली होती, अप्रतिम खेळ राहिला होता त्याच्या माध्यमातून. आता ही मॅच देखील त्याला महत्त्वाची आहे. ही मॅच जिंकायची आहे. ही मॅच जिंकायची असेल तुम्हाला तर संघर्षाशी झुंज द्यावी लागेल, लढा द्यावा लागेल या मॅच मध्ये. बॉलर देखील तयार होत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील, शुभम आहेत ऑन स्ट्राइक. शुभम पहिलाच बॉल हलक्या हाताने केलाय, पाठीमागे निघून चाललाय. अगदी पडद्यावरती जाऊन बॉल अगदी अदत्वाय. डिक्लेअर झोन आहे तिथे. इथून पुढे आक्रमण करावं लागेल. अगदी सर्व प्रेक्षक तुम्ही पाहता या युवती प्रीमियर लीगचा आनंद घेताना तेजस देखील कौतुक करावं लागेल. अगदी खूप चांगली कॅमेरामॅनची भूमिका त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. सातत्याने अगदी ओमसा MTC लाईव्ह यांची चर्चा करायची झाली तर 75,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स त्यांचे आहेत आणि आज 350 किलोमीटरचा प्रवास करून ते देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचा देखील कौतुक करायला हवं. जाऊयात मॅचच्या दिशेने. विनोद शेवाळे पुन्हा एकदा. यावेळी पहा शरीर यष्टी धरून टाकलेला बॉल होता. चांगली गोलंदाजी, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळतीये. यावेळी चांगली गोलंदाजी डॉट बॉल येतोय. शुभमला अटॅक करावा लागेल. शुभमला शांत ठेवलाय आतापर्यंत. शुभमला देखील ज्या प्रकारे स्वप्नील यांची बॅटिंग आपण पाहिले 11 बॉल 18 वरती खेळत आहेत. शुभम आतापर्यंत 3 बॉल खेळले, 1 धाव आली आहे. शुभम देखील विचार करत असेल, वाट पाहत असेल कधी चांगला बॉल मिळतोय. मी देखील सीमारेषेच्या बाहेर ठोकण्यासाठी तयार आहे. विकेट्स गमावल्यात, थोडंसं दडपणामध्ये खेळतोय. परंतु विनोद याच्याकडे नजरा वळल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 बॉल अगदी खूप चांगले पाहायला मिळालेत. टॉस जिंकल्यानंतर परी 11 टीमचा खरोखरच खूप चांगला निर्णय राहिला आहे क्षेत्ररक्षणाचा. आणि तदनंतर मात्र विनोद
आडव्या बॅटने खेळायचा होता, यावेळी चुकी होती आहे, यावेळी रनआउटची संधी होती का, यावेळी संधी गमावली आहे. पुन्हा एकदा स्वप्नील यांच्याकडे स्ट्राईक रोटेट केली आहे, त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि स्ट्राईक त्यांच्याकडे हवी आहे आणि त्यासाठीच मात्र हा फटका खेळायचा होता, फटका शोधून काढायचा होता, जमलं नाही, शरीरयष्टी अधरता आणि तदनंतर मात्र आलेली सिंगल, एक धाव ऍड होती आहे. 26 धावा धावफलकावरती, इथून पुढे अटॅक करावा लागेल. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॅटल विनोद वर्सेस स्वप्नील. यावेळी पहा अगदी आडव्या बॅटने खेळला, बॉल सोडून द्यायचा इरादा होता की काय, परंतु ज्या प्रकारे बॅट स्विंग पाहिला अगदी थोडासा बॅटला बॉल ब्रश होऊन पाठीमागे चाललाय, तिथे सिंगल आली, एक धाव प्राप्त होतीये. सिंगल धाव ॲड झाली धावफलकावरती. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाली, जिथे मात्र शुभमला आणलं गेलंय. शुभम आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरून पाहिलं असेल कशा प्रकारची गोलंदाजी होतीये, कुठल्या झोनमध्ये आपल्याला अटॅक करायचा आहे, त्यासाठी माइंडसेट आता पाहावा लागेल. आणि फटका पूर्णपणे ठरवून खेळण्याच्या नादामध्ये मात्र आक्रमण केलं जाईल का. बॉलर तयार विनोद, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी लयमध्ये आलेत, गतीमध्ये परिवर्तन केलं, चांगला बॉल पूर्णपणे ब्लॉक खोलपर्यंत होता, खोदून काढलाय, सुजित चेवाळे आहेत बॉल पर्यंत, फिल्डिंग चांगली होतीये, एकदा वाली पुन्हा एकदा या बॉलवरती. काय गोलंदाजी राहिली आहे विनोद चेवाळे, अप्रतिम गोलंदाजी. 5 बॉल आतापर्यंत हाताले, 3 धावा खर्च केल्यात, जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय का. सुजित चेवाळेने मला परी 11 या टीम मध्ये घेतलाय आणि पूर्णपणे माझ्यावरती जबाबदारी घेऊन जबाबदारीचं षटक का माझ्यासाठी दिलाय, हातामध्ये माझ्या चेंडू का दिलाय, याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहताय. 5 बॉल हातालेत, 3 धावा खर्च केल्यात. अंतिम बॉल यावेळी निघून चाललाय. आपण सदस्य होता हा खरा बॉल आहे, व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये धाव ऍड होतीये, एक्स्ट्रा रन येते, एक्स्ट्रा धाव येते, धावांसाठी धावाधाव केली जाते. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळी अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, अगदी रनर मध्ये होता, परंतु त्या खाली क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद, जो खेळाडू संकट ठरत होता तोच मात्र बॅक टू द पॅव्हलियन. स्वप्नील चेवाळे डगआउट मध्ये. समाप्त संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात, 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली सुरुवात म्हणावी लागेल आणि तितका चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा, पूर्णपणे प्रेशर निर्माण केलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. आदित्य स्वस्तामध्ये परतवला दीपक यांची देखील विकेट आणि तदनंतर मात्र विकेट प्राप्त झाली स्वप्नील यांची देखील. नवीन बॅट्समन रुपेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तर रुपेश. आता रुपेश देखील मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, परंतु अंतिम षटक आहे, 6 बॉलचा शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये धावा जास्तीत जास्त जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. शुभम ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 5 बॉल केले, 2 धावा स्वतःवरती नाराज असतील, आक्रमण करू शकलेले नाही आहेत. इथून पुढे पाहूया येणारे 6 बॉल. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक सज्ज झालेत. बॉल तयार. यावेळी पहा आक्रमण केलं गेलंय, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग देखील प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर.
वेट लिफ्टर चॅम्पियन इंटरनॅशनल यवती गावचे सुपुत्र अर्थातच आदर्श सुनील शेवाळे यांचं सहर्ष स्वागत. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. वेट लिफ्टर चॅम्पियन इंटरनॅशनल यवती गावचे सुपुत्र अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान, यवती गावचा मान सन्मान आदर्श सुनील शेवाळे यांचं सहर्ष स्वागत. वेट लिफ्टर म्हणजे असा खेळाडू जो वेट लिफ्टर खेळात भाग घेतो ज्याच्यामध्ये वजन भरलेलं जड बारवेल उचलणे समाविष्ट असते. ते अशक्य ते शक्य करून दाखवतो असा तुम्हा सर्वांचा यवती गावचा मान सन्मान आणि अभिमान वेट लिफ्टर चॅम्पियन इंटरनॅशनल आदर्श सुनील शेवाळे यांचा सहर्ष स्वागत. YPL 1.0 मध्ये जाऊया मॅचच्या दिशेने. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. यावेळी पहा अगदी दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. दम भी है, दमदार भी है. शुभम का ये फटका शानदार है. ठोको डीजे. त्यांचं देखील यवती प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. दीपक यांच्या वती अटॅक केला गेलाय. शुभमच्या बॅटमधून आलेला षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. आक्रमण केलं जात आहे, अटॅक केला जातोय आणि ज्या धावांची गरज आहे धावांसाठी धाव केली जाते. 41 धावा धावफलकावरती. बॉलर तयार. पुन्हा एकदा दीपक. यावेळी देखील पहा काय फटका सजवलाय. हान की बडीव, डोळा उडीव, काटा किर षटकार. अप्रतिम स्ट्रोक रिप्ले मध्ये पाहू शकाल. शुभम नावाचा डंका. पहिले 5 बॉल शांतता संयम टप्प्यात आल्यावरती केलेला कार्यक्रम. 47 धावा धावफलकावरती. 47 रन. नितीन मोरे सरकार यांना देखील स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. शशिकांत सूर्यवंशी, अमोल झेंडे सरकार, भरत दादा शेवाळे आणि संपूर्ण महिला वर्ग देखील आपण पाहतोय. आज त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे या स्पर्धेचा जल्लोष आयोजनाचा पूर्णपणे आनंद घेतला जातोय. सर्वांचं कौतुक असेल. मॅच कडे वळूयात. आलेत बॅक टू बॅक 2 षटकार. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शुभम आक्रमण करणार यात कोणतीही शंका नाही. बॉलर तयार. दीपक. ओ माय गॉड. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. यावेळी टप्पा पडल्यानंतर काटा बदलला. बॉल वळवणारी गोलंदाजी वळवला. गतीमध्ये थोडस परिवर्तन आलेला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होतीये. शुभमला थांबवलाय. बॉल तयार. त्याचबरोबर पाहायला गेलं तर शुभमच्या या फलंदाजीसाठी सचिन शेवाळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. आमच्यापर्यंत कॅश प्राइज आलेला आहे. शुभम तुम्ही मॅच झाल्यानंतर घेऊन जा. बॉलर तयार होत आहे. दीपक. यावेळी पहा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. ज्या प्रकारे फिंगर रोल केले जात आहेत. अप्रतिम बॉलला वळवण्याची जी क्षमता आहे हे कुठेतरी अधोगर करायचं होतं परंतु चुका झाल्या. पण चुका सुधारल्या गेल्यात. लास्ट बॉल अंतिम बॉल असेल पहिल्या इनिंगचा. 47 धावा धावफलकावरती आल्यात. या बॉलवरती मोठा फटका आला तर चांगला फायटिंग स्कोर होऊ शकतोय. बॉलर तयार. लास्ट बॉल. यावेळी पहा पाठीमागे चाललाय. डी झोन मध्ये 1 धाव प्राप्त होतीये. 48 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 49 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये सेट केले गेले. पहा. थँक्यू सो मच. 49 धावांचं लक्ष टार्गेट सेट केलंय. 30 चेंडू 49 धावांची गरज आहे. आणि सन्माननीय आदरणीय वेट लिफ्टर चॅम्पियन इंटरनॅशनल यवती गावचे सुपुत्र आदर्श सुनील शेवाळे यांचा योचित सन्मान आपण घेऊयात. सन्माननीय आदरणीय आमदार अतुल बाबा 11 चे संघ मालक अर्थात अविनाश शेवाळे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय
आदर्श सुनील शेवाळे साहेबांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात. मायेची आपुलकीची युवती पंचक्रोशीची रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि श्रीफळ देऊन त्यांचा योचित सन्मान आणि या स्पर्धेचा आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. वेट लिफ्टर चॅम्पियन इंटरनॅशनल येवती गावचा मान सन्मान आणि अभिमान आदर्श सुनील शेवाळे यांचा योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. आज येवती पंचक्रोशीतील कुठलेच सुपुत्र असं पाठी नाही आहेत. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आपल्या तालुक्याला आपण जर पाहायला गेलं तर अगदी महाराष्ट्राचा इतिहास आहे. अर्थातच कुस्तीपट्टू अर्थातच खाशाबा जाधव आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्याच विभागातील आज खऱ्या अर्थाने मात्र अनेक नॅशनल असेल अगदी संपूर्ण आपल्या गावचाच त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आपल्या विभागातीलच पैलवान अर्थातच अण्णा पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील उचित सन्मान आपण घेऊयात. आज खऱ्या अर्थाने कुस्तीपट्टू मध्ये देखील अण्णा कंक यांचं अग्रेसर नाव म्हणून जर पाहिलं गेलं तर सन्माननीय आदरणीय पैलवान अण्णा पाटील प्रमोद गुरव साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पैलवान अण्णा पाटील यांचा योचित सन्मान. आजवर अनेक कुस्ती खेळामध्ये अग्रेसर भूमिका त्यांच्या माध्यमातून राहिली. पैलवान अण्णा पाटील यांचा योचित सन्मान. सन्मान्य आदरणीय महेशजी त्यांचा देखील महेशजी बोरगावकर साहेबांचा देखील योचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सोमनाथ शेवाळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र सन्मान्य आदरणीय महेश बोरगावकर साहेबांचा योचित सन्मान आपण घेऊयात. विकास सूर्यवंशी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते महेश बोरगाव साहेबांचा योचित सन्मान आपण घेऊयात. मायेची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा योचित सन्मान आपण करूयात. महेश बोरगाव सर साहेब थैंक यू सो मच. विलासजी शेवाळे आबा यांचा देखील योचित सन्मान आपण घेऊयात. प्रतीकांना विनंती करेन महेशजी नारकर आपल्याला देखील विनंती असेल साहेबांचा योचित सन्मान आपण घेऊयात. थँक्यू सो मच. अगदी आपण टॉस कडे जाणार आहोत जिथे पाहायला गेलं तर येवती प्रीमियर लीगचं दमदार पर्व तुम्ही पाहताय आणि सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आपल्या समोर येईल. एका बाजूला टीम असेल सरकार 11 येवती आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र 11 येवती. दोन्ही संघ एकाच गावचे, दोन्ही संघ मालक आणि टॉस कडे आपण लगेच जाणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या मॅचचा टॉस घेणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन मी विनंती करेन आपण टॉस साठी या. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. मी पैलवान अण्णा पाटील आणि आदर्श सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेऊयात. इस टॉस कडे आपण जाणार आहोत. महत्त्वाची मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल क्रमांक 1 चा मुकाबला आपण पाहतोय आणि सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत देखील आपल्या समोर येईल. एका बाजूला टीम आहे सरकार 11 जिथे आयकॉन खेळाडू तुम्ही पाहताय शुभम शेवाळे आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जय महाराष्ट्र 11 येवती. त्या टीम मध्ये आयकॉन खेळाडू मारुती सुरगे सरांना तुम्ही पाहताय. मॅच महत्त्वाची आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आदर्श शेवाळे यांना तुम्ही पाहताय. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतोय. टॉस त्यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत. विनंती करेन त्यांना या दिशेने या. लगेच आपण टॉस घेणार आहोत. महत्त्वाचा टॉस आहे. कॉल कोण करेल? यस टॉस असणार आहे आय लव्ह येवती आणि YPL 1.0. कॉल कोण करेल? यस जय महाराष्ट्र 11 टीमचा कॉल असेल. स्विंग दी कॉइन. आय लव्ह येवती कॉल केला
आणि आय लव्ह येवती. यस डेफिनेटली टॉस जिंकलाय जय महाराष्ट्र 11 येवती. टॉस जिंकलाय. टॉस किती महत्वाचा होता. खूप महत्त्वाचा टॉस होता आणि अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. काय माइंडसेट राहिलाय आतापर्यंतचा येवती प्रीमियर लीगचा प्रवास आणि पूर्णपणे ही स्पर्धा कशी वाटते. अतिशय सुंदर स्पर्धा म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण येवती पंचकृषीतून संपूर्ण खेळाडूंना तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी सर्व खेळाडूंच्या वतीनं तुमच्या येवती प्रीमियर लीगचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि टॉस जिंकून आम्ही या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेतोय. आणखीन एक प्रश्न. येवती प्रीमियर लीगचं आयोजन आणि विक्रमदादांचा तुमचा झालेला कॉन्टॅक्ट आणि तदनंतर आयकॉनची भूमिका काय सांगाल. नक्कीच विक्रम माझ्यासाठी लगे विक्रमने सांगितलं की शेवाळे भैया यांच्या टीममधून खेळायचं आहे. संग्राम भैया यांच्या आणि जय महाराष्ट्र स्पोर्ट्स येवती या टीममधून खेळायचं आहे. कारण याच टीमने मला पहिल्यांदा नाव दिलेलं आहे. याच टीमने जर पाहिलं तर जेव्हा आम्ही ओपन क्रिकेट खेळत होतो तर याच टीममधून खेळण्यासाठी मला संधी उपलब्ध करून दिली आणि आज त्याच टीममधून आयकॉन खेळण्याची मला संधी मिळाली. नक्कीच मी या टीमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. स्क्वॉड पॉझिटिव्ह माइंडसेट आहे. स्पर्धेचा आनंद घेत आहे. यस नक्कीच संपूर्ण स्पर्धा आम्ही एन्जॉय करतोय. यस तुम्हाला देखील सेमीफायनल क्रमांक 2 साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात शुभम शेवाळे यांच्याकडे जिथे आयकॉनची भूमिका आहे. सरकारी 11 येवती संघ मालक काय म्हणतायत. संघ मालक आमचे खूपच खुश आहेत. संघ मालक खुश आहेत. येवती प्रीमियर लीग स्पर्धा खेळत असताना आयोजन पाहताय सागरदादा पाटील आणि चंद्रभागा रूरल डेव्हलपर्स पुरस्कृत दीपकदादांचा हात कोणत्याही स्पर्धेला म्हटलं येवती गावाला पडलेलं गोड स्वप्न काय सांगाल. टुर्नामेंटचा काय नादच नाही करायचा. आपल्या जिल्ह्यामध्ये टॉपचं टुर्नामेंट आहे. येस डेफिनेटली टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता. काय माइंडसेटने आला होता. टॉस जर जिंकला असता तर कसं स्क्वॉड काय सांगतोय. डेफिनेटली आम्ही पण फिल्डिंगच केली असती पण आता बॉलिंग आले बॅटिंग आले तर आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना बाद करायचा प्रयत्न करू. येस डेफिनेटली पण बॅटिंग करायची आता थोडंसं प्रेशर जाणवेल का. दडपण असेल मॅचमध्ये काय सांगाल आतापर्यंतचा प्रवास. आमची टीम प्रेशर आणि दडपण घेत नाही. डोंट वरी. येस कारण अमोल दादा म्हटलं तर सरकार द मास्टरमाइंड याच कोणतीही शंका नाही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस झालाय अगदी खूप चांगला महत्त्वाचा टॉस. सेमीफायनल क्रमांक 2 ची लढत आणि मान्यवरांचं खऱ्या अर्थाने कौतुक करेन. त्यांचा देखील 2 शब्द या स्पर्धेच्या दरम्यान आपण घेणार आहोत. आदर्श शेवाळे सर उपस्थित आहेत. अगदी तुमची उपस्थिती या स्पर्धेमध्ये महत्त्वाची आहे. आणि काय सांगाल ह्या आयोजनामध्ये जसं तुमची एंट्री झाली आयोजनाकडे पाहिलं आपल्या ग्रामीण भागातील क्रिकेटर पूर्णपणे स्वतःसाठी सिद्ध करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. आपल्यातील चांगले खेळाडू आज मोठ्या मोठ्या लेवलवरती जावेत. ISPL सारखी मोठी स्पर्धा आज आपण पाहिली तर टेनिस क्रिकेटला खूप चांगला ॲडव्हान्टेज मिळतो आहे. खेळाडूंना खूप चांगली संधी मिळते. काय सांगाल या ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. पहिलं तर मी सगळ्यांचा आभार मान्य करेन. अशी परिस्थिती आपल्या गावात बघून मला खूप बरं वाटतंय. मी गेल्या महिन्यातच ISPL ला गेलो होतो. तिथे पण आमंत्रण होतं. ते बघून वाटतं की आपलं गाव पण डेव्हलप होत चाललं आहे. सगळ्यांना मी शुभेच्छाच देईन. येस थँक्यू सो मच. तुमची महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. येस थँक्यू. टॉस झाला जिथे आपण पाहिलं तर सेमीफायनल क्रमांक 2 चा मुकाबला. एका बाजूला टीम आहे सरकारी 11 येवती आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र 11 येवती. टॉस जिंकलाय जय महाराष्ट्र 11 येवती या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी सरकारी 11 या टीमला आमंत्रित केलंय. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. मैदानामध्ये सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच चालू आहे. या मॅचचं धावतं वादळ ऐकण्यासाठी जाऊयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिथे आशिची चोरगे सरांचा आवाज. थँक्यू सो मच. त्याचबरोबर बौद्धजनक हितवर्धक संघ मुंबई येवती संयुक्त जयंती 2025 कमिटी यांच्या विद्यमानाने कैलासवासी वसंत महादेव लोखंडे यांच्या 5व्या पुण्यतिथी निमित्ताने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलंय. डॉक्टर सत्यजित लोखंडे यांच्या आयोजनामध्ये फुल बॉडी चेकअप ECG BPC चेकअप नेत्र चिकित्सा शिबिर अगदी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालू आहे. तर मोफत आरोग्य शिबिरचा लाभ घ्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला उत्तरार्धामध्ये. थँक्यू सो मच आदर्श. गुड स्ट्राईक वरती पहिलं षटक. नितीन स्ट्राईकला. सुजित पहिलाच बॉल रडार मध्ये. बघावं लागेल पंचांचा इशारा काय येतोय. पहिल्या बॉल वरती बिग हिट केला होता परंतु अगदी बॉलने गुलीगत धोका दिलाय. बॉल शेवटच्या मोमेंटला टर्न झालाय आणि चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव. पहिल्या बॉल वरती अगदी आपण जर पाहायला गेलं तर खातं अकाउंट श्री गणेशा चालाय टीम परी 11 संघाचा. दोघांना महत्वाची मॅच आहे. करो या मरो डू और डाय.
सिच्युएशन मध्ये ही मॅच पाहायला मिळते, कारण जो जिंकणार तो मात्र पहिली वहिली YPL 1.0 मध्ये फायनलची तिकीट मिळवणार. फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. चला नवीन बॉल पूर्वा. चला आलाय मॅच बॉल आलाय. चला मॅच बॉल आलेला आहे. मॅचला लगेच सुरुवात करा. भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅच साठी जोडला गेलाय. अगदी जागा मिळेल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये कडाक्याचं ऊन आणि त्या उन्हामध्ये क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी आणि क्रिकेटची पंढरी म्हणून जाणलं जाणारं हे भैरवनाथ स्टेडियम आणि त्या स्टेडियम मध्ये सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम युवती प्रीमियर लीग 2025. शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्टम पुल होतं सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल षटकार. नवीन वाली लाव, चांगली लावा जरा. डीजे सचिन भाऊ. षटकार आलाय. 7 धावा एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र सजला जातोय. 7 ऑन स्कोर कार्ड, 7 धावा. नितीन वरती आक्रमण सूचितचं मात्र पाहायला मिळतंय. पुढचा बॉल जबरदस्त स्ट्रोक होता. काय घडलंय? ओहो इथे, ओ माय गॉड. डी झोन मध्ये तिथे 1 धाव. चांगला टप्पा, लाईन आणि लेंथ मात्र हाताळली. शरीराचा वेर घेऊन बॉल पाठीमागे चाललाय. डी झोन मध्ये डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मात्र आली आहे. सिंगल आहे, ते सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन स्कोर कार्ड. 27 मध्ये आता अगदी करायचे ते 41 धावा. 27 चेंडू रिमेनिंग, 41 धावांची गरज. नितीन निघाला पुन्हा एकदा सुजित साठी. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज ट्रॅक वरती. महत्वाची मॅच, फायनलची तिकीट कोणता संघ मिळवेल? पहिली वहिली सेमी फायनल परी 11 त्यांच्या विरोधामध्ये सुदर्शन महिंद 11. ऑन साइडला वळवलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय. शॉट मिड विकेट रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप करत असताना कमबॅक केलाय नितीन यांनी. आपल्या गोलंदाजीतून प्रभावित करतायत, तेच करायचं आहे. परंतु विकेटच्या शोधामध्ये पाहायला मिळतील गोलंदाज, कारण ही महत्वाची विकेट आहे. कशा पद्धतीने टप्पा हाताळेल? पुढचा बॉल जबरदस्त लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. बोलाता फुल टॉस नाही डालने का, फुल टोल वसूल. षटकार. डीजे मास्टर, खूप चांगलं संगीत सचिन डीजे यांच्या माध्यमातून आपण सलग 3 दिवस ऐकतायत. सुमधुर संगीताची वाणी. 14 धावा लागल्या धाव फलकावरती. सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं, पंचांचा इशारा. कसरत करावी लागते पंचांना. दोन्ही हात जमिनीत समांतर केलेत. दंडित केलं जात आहे. गोलंदाजाला पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 15 ऑन स्कोर कार्ड. पुढचा बॉल
आणखीन एक जबरदस्त बेधडक फटका आलाय एकदम कडक सुजितच्या बॅट मधून. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक षटकार. ला गती द्यायची थोडीशी. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकानंतर टीमची धाव संख्या 21, येणारे बॉल 24 आणि 28 धावांची गरज. 24 बॉल मध्ये करायचे 28 धावा. विकेट महत्वाची असेल आणि या मॅच मध्ये अगदी विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजी करणारी टीम महिनकर आर्ट सुदर्शन 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली सेमीफायनल या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर महिनकर आर्ट्स सुदर्शन 11 शेवाळेवाडी अर्थात संघ मालक ओमकार महिनकर यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर परी 11 शेवाळेवाडी अर्थातच पांडुरंग शेवाळे भाऊ आणि सूरज भैया शेवाळे भाऊ यांच्या मालकीचा संघ. फायनलचे तिकीट कोण मिळवेल? आयकॉन खेळाडू आपण जर पाहायला गेलं तर परी 11 शेवाळेवाडी संघाकडनं सुजित शेवाळे कराडचा डॉन. तर दुसऱ्या बाजूला महिन कराड सुदर्शन 11 शेवाळेवाडी या टीम कडनं आदित्य शेवाळे आयकॉन खेळाडू. जाऊया मॅचच्या दिशेने. अनिरुद्ध आलाय. चांगला बॉल आणि ते अगदी आपण जर पाहिला गेलं यस पंचांचं निशाण यस नो बॉल. इट्स अ नो बॉल आलाय. नो बॉल. तटस्थ पंच आहे. आज पंचांची भूमिका देखील चांगली राहिली. सलग 3 दिवस मारुगडीवाडी गावाकडनं बिलॉंग करतात वैभव खोत. त्याचबरोबर कराडचे आहेत दीपक थोरात आणि त्याचबरोबर बतीश शिराळा संदीप उबाळे सर. आता नो बॉल आलाय म्हणजे उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. फ्री हिट कंटिन्यू असेल. बघूया फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाहावं लागेल. फ्रीटचा बॉल गोलंदाजीमध्ये अनिरुद्ध आलाय. सिंगल डबल येते की षटकार चौकार येतोय. व्हेरिएशन आहे याही गोलंदाजाकडे. फिरकीचा जाजदूगार अनिरुद्ध मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. प्रतीक पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. जास्त काही मिळणार नाहीये. आलाय तो डॉट बॉल. चांगला बॉल. मी मगाशीच म्हटलं होतं की व्हेरिएशन आहे. अगदी बॉल रिलीज करण्याची पद्धत फिरकीचा जादूगार. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या व्हेरिएशनने बॉल रिलीज करण्याची पद्धत टप्पा लाईन आणि लेंथ अगदी अचूक टप्प्यावरती मात्र हाताळतोय. अप्रतिम गोलंदाजी मात्र सुरू आहे. नॉट सेकंडला सुजित अजूनही उभा आहे आणि विहंगम दृश्य ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू संपूर्ण युवती पंचक्रोशी दाखवली जाते. ऑन साइडला बोलवण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतलाय. कॉलिंग नाहीये. सुजितला स्ट्राईक हवी आहे. धडपड सुरू आहे. कॉल नाहीये. आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये. चांगला बॉल कमबॅक केलाय आणि हा ड्रोन व्ह्यू ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून उद्घाटनीय सोहळा या स्पर्धेचा टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. बॅकफुटला गेले. कट केलाय. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न तटीय सर्कलच्या आतमध्ये. धुंडो मैरी साजना चल पाहायला मिळाली. फॉर्मलिंग पाहायला मिळाली तिथे आणि अखेरकार स्ट्राईकवर आता सुजित आलाय. खूप चांगलं टेलिकास्ट ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. ड्रोन व्ह्यू ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून पहिल्या दिवसाचा ग्रँड ओपनिंग सोहळा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. खूप चांगलं आयोजन. नीटनेटकं सुसज्ज असं आयोजन.
हाफ ट्रॅकर बॉल होता. सुजितला समजला नाही, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. बिट करून सरळ पाठीमागच्या क्षेत्रामध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. आलाय तो डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल हवेत आहे, बॉल हवेत आणि मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नाही, मैं ठोकेगा. आणखीन एक ठोकलाय, षटकार. टीमची धावसंख्या 30-30 आधीच्या बॉलवरती रीड केलं, या बॉलला देखील ओळखलं, पारखलं आणि त्यानंतर मात्र हा फटका सजवला. हाफ ट्रॅकर बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सुजित शेवाळे. आतापर्यंत 8 बॉल फेस केले, 26 धावांवरती खेळतोय. चांगली रणनीती आखली. आता 19 चेंडू मध्ये 19 करायचे आहेत. 19 बॉल मध्ये 19 अशी मॅच आली. पहिली सेमी फायनल विकेटच्या शोधामध्ये. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन तितकं देखील प्राप्त झालंय. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक सुजित शेवाळे, ब्रँडेड स्ट्रोक. करडचा डॉन जशी बंदुकीतून गोळी निघावी, बॉल चाललाय डिशुम 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 डिशुम. आता येणारे 18 बॉल आणि 13 धावांची गरज. टीमची धावसंख्या झाली 36. 18 चेंडू 13 धावांची गरज. येणारे 18 बॉल 13 धावांची गरज आहे. 18 चेंडू 13 धावा. पहिली सेमी फायनल परी 11 त्यांच्या विरोधात महिनकर 8 सुदर्शन 11. या दोन संघांमध्ये ही मॅच सुरू आहे. डिफेंड केला इथे चतुराई दाखवली आहे. स्ट्राईकवर सुजितला आणलाय, स्ट्राईक रोटेट झाली आहे. चिकी सिंगल, चोरटी धाव घेण्यामध्ये यश आलंय. जिथे आपण पाहायला गेलं तर अगदी चिताच्या चालीने, हरणाच्या गतीने चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव, 37 धावा. ओहो, जबरदस्त स्ट्रोक. गिली गप्पा, बीच में आया खंबा, खुश हुई रंबा. बॉल जाएगी, छक्का, 6 रन, सिक्सर. सोळा बॉल मध्ये आता 6 करायचे आहेत. मॅच बनवली आहे. सुजित शेवाळे 38 धावांवरती खेळतोय. अप्रतिम मॅच. आणखीन एक मॅच फिनिश पारी. लढायचं ठरवलं की मागे हटायचं नाही. तुफान आणले मैदानाच्या आतमध्ये. सुजित करडचा टॉन मॅच फिनिश केले आणि पहिला मॅचचा मध्ये अगदी आपण जर पाहायला गेलं तर फायनलची तिकीट मिळवणारा संघ परी 11. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिली 11 चेंडू 44 धावा, 7 षटकार ठोकलेत. 11 बॉल मध्ये 44 धावांची बहारदार खेळी कराडचा टॉन सुजित शेवाळे.
चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. येवती प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आज संपूर्ण टेलिकास्ट केला जातोय ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा. आज आपण जर पाहायला गेलो